व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज 100 मार्कचा टेलिग्रामवर फ्रीमध्ये पेपर देत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आतापर्यंत आपले एकूण 30 पेपर झालेले आहेत पोलीस भरतीचे, आणि ते फुल्ली पोलीस भरतीमध्ये जसा पेपर येतो तशाच टाईपचे आपण पेपर देतो, आणि त्यामध्ये तुमचं ॲनालिसिस तुम्ही करायचं विद्यार्थी मित्रांनो. टोटल आतापर्यंत 30 पेपर झालेले आहे आणि सर्वचे सर्व फ्री आहे. आज 30व्या क्रमांकाचा पेपर आलेला आहे, उद्या 31व्या क्रमांकाचा पेपर येईल. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ज्यांना डिस्क्रिप्शन कुठे आहे काय आहे ते माहीत नसेल त्यांनी मला लिंक म्हणून कमेंट करा. त्यांना मी टेलिग्रामची लिंक देऊन देईन. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी सांगा, कारण की आपण तुम्हाला सर्व काही फ्रीमध्ये मटेरियल तिथे टेलिग्रामवर देत असतो. व्हिडिओमध्ये एवढं सांगणं शक्य नसतं, म्हणूनच तुम्हाला आपण तिथे देत असतो. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025साठी आपण या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीसाठी काही प्रश्न घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळणार आहे या टाईपचे. तर हा टाईप खूप महत्त्वाचा आहे. याला नंबर सिरीज म्हणतात, आणि या टाईपवर काही काही विद्यार्थ्यांना खूप वेळ जातात, एकदम ठीक लक्षात येत नाही किंवा लॉजिक लागत नाही. तर या प्रश्नांची जास्तीत जास्त सराव करणे हा एक पर्याय आहे, कारण की खूप काही प्रकारचे आता नंबर सिरीज बनलेले आहे. तर आपण पहिला प्रश्न बघूया. तर पहा काय दिलेलं आहे. 7, 11, 13, 17 आणि 19. तर यामध्ये सर्वात पहिले आपण नंबर सिरीज सोडवायच्या वेळेस काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पहिला म्हणजे वर्ग आहे का कोणत्या संख्येचा हे बघणे. त्यानंतर हे बघणे की ह्या कोणाचा घन आहे काय ते बघणे. आणि त्यानंतर यामधली गॅप म्हणजे फरक बघणे. बघा इथे कितीचा फरक दिलेला आहे. तर 7 आणि 11मध्ये 4चा. याच्यामध्ये जर बघितला तर 2चा फरक आहे 11 आणि 13मध्ये. 17 आणि 13मध्ये फरक जर बघितला तर परत 4चा आहे. आणि 19 आणि 17मध्ये जर फरक बघितला आपण तर 2चा आहे. म्हणजे ही एक सिरीज सुरू आहे 4, 2, 4, 2. म्हणजे पुढे काय आलं पाहिजे 4 आणि पुढे आलं पाहिजे 2. तर आपण ऑप्शनकडे न लक्ष देता 19मध्ये 2, 4 मिळून बघायचे तर किती येईल इथे 23 येईल. आणि याच्यामध्ये 23मध्ये जर 2 मिळवले आपण तर 25 येईल. असं ऑप्शन कुठे आहे का बघायचं, म्हणजे 23 आणि 25. तर असं ऑप्शन आपल्याला एक दिसते आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2मध्ये 23 आणि 25, आणि हेच आपलं ऑप्शन करेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे. आपण तुम्हाला हे शिकवायचे प्रयत्न करता की तुमचं लॉजिक कसं डेव्हलप होईल. पुढील जो प्रश्न आहे तो बघा, खालील विसंगत संख्या शोधा. आणि खूप काही विद्यार्थी हे प्रश्न बघून इग्नोर करतात किंवा एकदम घाईघाईमध्ये हे प्रश्न सोडतात, आणि एक मार्कांनी आपला रिझल्ट जात असतो. कारण की 1 मार्क खूप महत्त्वाचा आहे, आणि नंबर सिरीज हा खूप सोपा टाईप असल्यामुळे विद्यार्थी याला सोडून देतात, आणि यामध्येच घाई गडबडीमध्ये काही त्यांच्या नजरेतून क्वेश्चन वाचण्यामध्ये किंवा नेमकं काय म्हणते आहे प्रश्न याकडे दुर्लक्ष होतात. त्यामुळे त्यांचा मार्क जातो, आणि 1 मार्क म्हणजे 1 वर्ष पूर्ण आपलं वाया जातं. तर बघा इथे काय म्हटलं, विसंगत. ठीक आहे. आणि विसंगतमध्ये सर्वात पहिले पाहावं लागते की यामध्ये काय विसंगत दिसते आपल्याला. तर इथे आपल्याला बघा हा एक शेवटचा जो आहे हा कशाचा तरी घन आहे. आता आपल्याला घन आणि वर्ग हे पाठ पाहिजे. जवळपास आपल्याला 30पर्यंत वर्गपाठ पाहिजे, आणि 20पर्यंत जवळपास आपल्याला घनपाठ पाहिजे. हे पाठ करून ठेवा. आणि काही जे रिपीट येणारे आहे, जे जसं 2चा 10वा घात, 2चा 5वा घात, 2चा 6वा घात, किंवा 3चा 4था घात, 5वा घात, हे असे पाठ करून ठेवा. ठीक आहे. पाठांतर करण्याचे खूप काही फायदे अशा प्रश्नांमध्ये आपल्याला होतात. तर बघा इथे
तर बघा प्रश्नाकडे बघा, इथे पहिले 2 दिला आहे, 9 दिला आहे, 28 दिला आहे. म्हणजे हा कोणत्या तरी वर्ग किंवा घनाच्या आसपास दिलेला आहे. तर बघा आपण 2 जरी लक्षात नाही आला तर आपल्याला 28 लक्षात येतात. म्हणजे हा 3चा घन प्लस 1 केला आहे, म्हणजेच हे 28 झालेलं आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण 2 जरी आकडे आपल्याला कन्फ्यूज होत आहे की म्हणजे हे 3चा वर्ग आहे, हा 2 आपला सगळा दिला आहे, तर इथून मध्ये सुद्धा आपण चेक करू शकतो. ठीक आहे. आता इथे 65 दिले आहे, 4चा घन प्लस 1 जर केलं आपण तर 65 येतात. त्यानंतर बघा इथे बघा 126, हा 126 आकडा तर एकदम नजरेत पडताबरोबरच आपल्याला ओळखू येते की हा घन आहे 5चा घन प्लस 1 केलेला आहे म्हणून, आणि 126 होणार. ठीक आहे. त्यानंतर 216 हा फक्त 6चा घन आहे आणि यामध्ये 1 किंवा 1 प्लस केलेला नाही आहे, म्हणूनच हे विसंगत राहणार आहे. आणि इथे मग आपण एवढं चेक केलं, मी तुम्हाला हे सांगतो की नेमकं लॉजिक कसं डेव्हलप करायचं आहे. बघा सोडवण्याची पद्धत कशी राहिली पाहिजे पेपरमध्ये ते आपण घेत आहोत, कारण की तुम्हाला नंबर सिरीज तर माहीतच असेल की आपल्याला येते म्हणून, आणि विद्यार्थी हीच चूक करतात. आपल्याला तेच लॉजिक डेव्हलप करायचं आहे. तर बघा कसा प्रश्न सोडायचा मी तुम्हाला ते सांगतो आहे. त्यानंतर बघा इथे एवढं आपण चेक केलं, त्यानंतर बघा इथे 2 दिला म्हणजे हा 1चा घन प्लस 1 केला असेल म्हणूनच 2 झाला असेल. आणि इथे 2चा घन प्लस 1 म्हणजे 2चा घन किती असतो 8, 8 प्लस 1 9 असं आलं असेल. म्हणजे ही जी सिरीज आहे ही यांनी इथे एकदम शेवटी म्हणजे पूर्ण चेक करण्यासाठी किंवा कन्फ्युजन न वाढण्यासाठी तुम्हाला शेवटी दिलेला आहे. हा पोलीस भरतीचा पेपर असल्यामुळे त्यांनी कन्फ्युजनमध्ये नाही ठेवला आहे. जर तुम्ही SSC CGL SSCमधील जर तुम्ही कोणतीही परीक्षा दिली किंवा तुम्ही रेल्वेमध्ये जर परीक्षा दिली तर तुम्हाला इथेच मध्येच तुम्हाला 1-2 मध्येच तुम्हाला मिस करून ठेवतात किंवा चुकून ठेवलेलं असतात, तो विसंगत करून ठेवलेला असतात. म्हणून याचे जे उत्तर आहे ते 216 असणार आहे. ठीक आहे. आणि खूप महत्त्वाची ही नंबर सिरीज आहे, कारण की आपण घाई गडबडीमध्ये प्रश्न सोडवत असतो, त्यामुळे आपल्याला मार्क कटत असते. त्यानंतरचे जे प्रश्न आहे तो बघा हा घड्याळावर आहे, आणि क्लॉक आणि कॅलेंडर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि यामध्ये आता ॲडव्हान्समध्ये जे प्रश्न येत आहेत ते पोलीस भरतीलासुद्धा येत आहे. जे पहिले CGL आणि रेल्वेलाच येत होते तेच प्रश्न आता तुम्हाला जवळपास येत आहे. जसं 1600चा वार कोणता होता डायरेक्ट विचारलं जातात, 1600 साली कोणता वार होतात, ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे पुढील ज्या टप्प्यात आपले जे व्हिडिओ येतील. बघा घड्याळात किती वाजले म्हणते 10:30, म्हणजे 10:30 झालेले आहे म्हणते. असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असेल, म्हणजे असा आपण जर आरसा पकडला आणि इकडे घडी उभी ठेवली तर इथे कसे त्याची प्रतिमा दिसणार, म्हणजे किती वाजल्यासारखे दिसणार म्हणते. हे आपल्याला एक इमॅजिनेशन करायचं असते. याच्यामध्ये काही नाही करायचं, डायरेक्ट 11:60 करायचे आणि त्यामधून 10:30 हे वजा करायचे. ठीक आहे डायरेक्ट. आणि इथे 0, इथे 3 येणार, इथे 1 येणार, इथे 0 येणार, म्हणजे 1:30 म्हणजे 1:30 वाजला असेल, आणि याचं योग्य उत्तर हे राहणार आहे. अशा प्रकारे क्लॉकचे प्रश्नसुद्धा सोडवावं लागते, नंबर सिरीजचे प्रश्न सोडवावं लागते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे